इकडे चालू झालं आपल्या श्रींचं पूजन। तुम्ही बघू शकता श्रींचे पूजन। बोला बजरंग बली की जय। चालू आहे आपला होम हवन। सुरुवात झालेली आपल्या आरतीला। इकडे चालू आहे आपला हरिपाठ सोहळा। हे छान आहे बघा। जन्म दिला त्या देवाला विसरू नका, शेतकऱ्याला विसरू नका, सीमेवरती लढणाऱ्या शिपायाला विसरू नका, त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांना विसरू नका, गुरुला विसरू नका। आणि एक दिवस आपण जगातून जाणार आहे, ते मरण फक्त विसरू नका। नमस्कार मंडळी, जय श्रीराम। स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। मंडळी जय श्रीराम म्हणजे जय श्रीराम सर्वात मोठा भक्त श्री हनुमंत। आणि आज आपण आलेलो आहे आपण दातिवली गाव श्री हनुमंताच्या मंदिरात। आज आहे आपल्या श्री हनुमंतांचा वर्धमान सोहळा, पहिला वर्धमान सोहळा। आज आपल्या दातिवली गावाच्या मंदिरात झालेला 1 वर्ष पूर्ण आणि आपल्या गावात खूप मोठा कार्यक्रम आहे आयोजित आहे। ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवले। तुम्ही शेवटपर्यंत आपला आजचा ब्लॉग बघा मित्रांनो। चला आपण हनुमंताचं दर्शन घेऊन आजचा ब्लॉग सुरुवात करूया। तर मंडळी आता आलोय आपण मंदिरात आणि तिकडे मंदिराचं तुम्ही बघू शकता। इकडे चालू आहे आपल्या श्रींचं पूजन। तर हे बघून घेऊया। तर इकडे वाजले 11 आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या श्रींचं पूजन चालू आहे, श्री हनुमंतांचं। आणि प्रकाश बाबांच्या हस्ते चालू आहे। त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे। वज्रकाय महावीर विक्रम मारुति नंदन हनुमा शोक निवारण भूतदायक असुर निकंदन कनुमा। अंजनी पुत्र पवन सुत नामा शंकर सुवन केसरी नंदन रामदूता तुलित। आणि आता इकडे तुम्ही बघू शकता होम हवन चालू आहे। हे बघा होम हवन। होम हवनाची पूजा सुद्धा इकडे चालू केलेली आहे। तुम्ही बघू शकता इकडे। आंदोलनदर्पणं सर्वराज्योपचारार्थे अक्षतां समर्पयामि आवाहनं न जानामि न जानामि भवार्जना अग्निं परिसंधानं परिस्करणार्थे अक्षतां क्षिपेद प्राच्यां दक्षिणतः पश्चात् उत्तरतः अग्निं परिरक्षणाम् अग्निं परिरक्षणाम् अग्निं परिरक्षणाम्। ओम बृहस्पतये मस्त काम आहे तुझं। हा पाया पडताना तुम्ही इथून मिठाची पेटून मिठाई खाता। हे बघा असं डेंजर काम आहे। तर आता चालू झालेलं आहे इकडे आरती। तुम्ही बघू शकता आरती।
आज आमच्या बाबाचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे बाबा. बाबाने मस्त समोसे मागवले बघा सगळ्यांना. बाबाकडून पार्टी. पोरा बघा कशी आता खाताना आमची. हे ठेव कितवा. अरे मग कशी दिसला मला तो खाताना. मस्त पंचामृत टाकून समोसा खातोय. तर इकडे आरती झाल्या बाई लगेच समोसांची वाटप केलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे मस्त बाबांच्या वाढदिवसानिमित्त समोसे सर्वांना. हे बघा. तर या मंडळी समोसा खायला. तर मंडळी आता वाजलेले आहेत 5 आणि इकडे चालू आहे आपला हरिपाठ. तुम्ही बघू शकता हरिपाठ. दातेली गावच्या सर्व वारकरी तसंच भजन मंडळीकडून जोरदार चालू इकडे हरिपाठ.
तर मंडळी आता वाजलेले संध्याकाळचे 8 आणि इकडे तुम्ही मंदिराचा व्ह्यू बघू शकता. किती छान व्ह्यू बघा मंदिराचा. आणि इकडे कीर्तन सुद्धा आहे. हा बाप्प श्री विश्वनाथ महाराज वारंगे यांचं. आधी इकडे आपण मंदिराचा व्ह्यू बघून घेऊया, मग तुम्हाला मी कीर्तन सुद्धा दाखवणार आहे पूर्ण. वज्रकाय महावीर विक्रम मारुति नंदन हनुमान शोक निवारण भूतनायका असुर निकंदन कनुमा. अंजनी पुत्र पवन सुत नामा शंकर सुवन केसरी नंदन रामदूता तुलित बलधामा महावीर विक्रम हनुमान. రామబంటు వై వెలిగిన దేవా అమ్మ చెరువులో వెలసిన దేవా విజయ మార్గమున కిరటం నీవా. तर आता इकडे चालू झालंय कीर्तन, तरी आपण कीर्तन सुद्धा बघून घेऊया. शरण हनुमंता आणि इकडे तुम्ही बघू शकता किती मंडळी जमलेली बघा भजन ऐकण्यासाठी. तेलेगावची आणि इकडे तुम्ही मागे बघू शकता सर्व पुरुष मंडळी बसलेले आणि अजून भरपूर लोक येत आहेत आलू आलू. आणि भजनानंतर इकडे जेवणाची सुद्धा उत्तम सोय केलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी. आम्हाला पाहिजे होतं सुख, आम्हाला पाहिजे होता आनंद, आणि आम्हाला आनंद आणि सुख पाहिजे होतं. याच्यामुळे आम्ही काय केलं की जिथे सुख आहे, जिथं आनंद आहे, त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे आम्हाला सुख आणि आनंद मिळाला. तुकोबारायांचा अत्यंत चिंतनीय अनुभव. ते म्हटले आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळाली, तर जिथं तुम्ही सायास करता, जिथं तुम्ही प्रयत्न करता, तिथं आम्ही सुद्धा पहिल्यांदा प्रयत्न केले. तुकोबाराय म्हणतात जिथं तुम्ही सायास करता, सायास करीसी प्रपंच दिननिशी हलिशिना भदसी कवण्या गुणे. जिथं तुम्ही प्रयत्न करता त्या प्रपंचामध्ये, तिथं आम्ही सुद्धा सुरुवातीला प्रयत्न केले. तुम्हाला सांगतो
दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्ष देऊ नका. माणसाला जर कुठली गोष्ट प्राप्त करायची आहे तर जी वस्तू प्राप्त करायची आहे ती प्राप्त करण्याची इच्छा त्याची प्रबळ पाहिजे. काय पाहिजे? इच्छा प्रबळ पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नुसती इच्छा असून भागत नाही तर त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केले पाहिजे. प्रयत्न त्यांनी सायास केले पाहिजे. इच्छा आणि प्रयत्न जर या दोन गोष्टी एकत्र आल्या तर तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करी तर काही लोकांना संगत असते दिंडीवाल्यांची, पण पंगत असते हळदीवाल्यांची. दिंडीमध्ये चालताना वर्षानुवर्ष आपल्याला वाटतं हा उपवास आहे, पण त्याचा घरा त्याची ऑनलाईन जेव्हा बघतो जेव्हा अरे होतो बुवा आहे नाही तो फक्त दिसायला बुवा आहे, हसायला बुवा नाही. म्हणजे संगत वारकऱ्यांची पण पंगत मात्र तिकडं हळदी घालायची. याला म्हणतात संगती पंक्तीमध्ये विसंगत. सोडून द्यायची, त्याला काही जास्त सांगायचं नाही. इथं आपल्या संगतीमध्ये पंक्तीमध्ये विसंगती कशी आहे ती जरा थोडंसं फक्त लक्ष देऊ नका. आपल्या सर्वांना संगत देवाची, तुम्ही मान्य करा अथवा नका करू, पण आपल्या सर्वांना संगत देवाची. कारण भगवान सांगतात, मी यांच्या हृदयामध्ये अखंड वास करतो. तैसा हृदया माझी मी रामू आस्था सर्व सुखाचा रामू का भांताशी का विषयावरील. त्या माणसांच्या हृदयामध्ये मी अखंड वास करतो. पण गंमत अशी आहे, संगत यांना माझी आहे, पण माझी संगत असून सुद्धा यांना पंगत मात्र विषयाची आहे. ही मोठी कमाल आहे. याच्याकरता एक दोन दृष्टांत दिले. त्यातला पहिला दृष्टांत आहे, पाहिपा दूध पवित्र आणि गोड. बरं दादा, पाहिपा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची पदराळ, म्हणजे ते आंधळी कोचिड काय अशी तर नसेवी ती गाईच्या स्तनाला गोचिड चिटकलेलं असतं. गोचिड, त्याला गोचिड म्हणतात, त्याला गोचिड. आणि इकडे तुम्ही बघू शकता जवळजवळ 9 वाजून गेलेले आहेत आणि भरपूर पब्लिक आलेली इकडे. हे बघा पूर्ण दोन्ही साईडला पूर्ण मांडव भरलेला आहे आणि अजून भरपूर पब्लिक येत सुद्धा आहेत. इकडे बघा तुम्ही या साईड पण दाखवतो तुम्हाला मी. पब्लिकच पब्लिक आहे. तो गाईची त्वचा घालून त्या गाईच्या स्तनातलं दूध सुद्धा पिऊ शकतो. भगवान म्हणतात नाही ना, तो राम दुधाच्या जवळ, पण पंगत मात्र तो रक्ताची. रक्त खातो. महाराजांचं स्वागत करत घेतलं इकडे तुम्ही बघू शकता. देवाला विसरू नका, शेतकऱ्याला विसरू नका, सीमेवरती लढणाऱ्या शिपायाला विसरू नका, त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांना विसरू नका, गुरुला विसरू नका. आणि एक दिवस आपण जगातून जाणार आहे ते मरण फक्त विसरू नका. एवढ्या गोष्टी फक्त ध्यानात ठेवायच्या आहेत. जी तरुण मुलं आहेत, यंग जनरेशन, त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही तुमची जवानी अशा कामात खर्च करा की त्या जवानीचं चीज झालं पाहिजे. स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र याच्याकरता वाचायचं तर त्यांच्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रेरणा लक्षात ठेवा, एक जगण्याची प्रेरणा मिळते, कार्य करण्याची प्रेरणा मिळते. शिवजयंती साजरी केली म्हणून आपण गर्वसेवा हिंदू होत नाही आपण, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एखादा गुण आपल्यामध्ये उतरला तर सांगायचं आम्ही खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत म्हणून. आणि आता तुम्ही इकडे पब्लिक बघू शकता भाई, किती पब्लिक वाढली बघा. पूर्ण आणि पूर्ण जागा भरलेली इकडे. तेवढ्याच महिला भगिनी आहेत आपल्या आणि तेवढेच बघा इकडे पुरुष मंडळी सुद्धा भरपूर आहेत. हे बघा इथे कीर्तन संपलं भाई, कसं आहे गर्दी, लोकांना जेवायला उठले सगळे बघा.
जेवण करते नुसती वाट बघते मग अजून कीर्तन कधी संपतो कधी जेवायला मोकले होतात त्या दिवशी 23 तारखेला सगळी पब्लिक जेवण भाई भजन संपल्या लागले जेवणाला लाईन बघा किती मोठी लाईन लावली जेवणाला लागले भाई लाईन फुल लाईन इकडे आणि फुल पब्लिक सुद्धा इकडे तुम्ही बघू शकता पब्लिक हे बघा भरपूर पब्लिक किती मोठी लाईन आहे बघा इकडे आणि बघा मंदिराच्या उजव्या बाजूला सुद्धा भरपूर मोठी लाईन आहे इकडे सर्व पुरुष मंडळी आहेत आपले हे बघा मंदिराच्या पूर्ण मागे पण लाईन लागलेली आहे तो पण जेव्हा वाट बघते कौशन घरा चाललेला मुद्दाम लाईनला थांबले अरे भेटेल जेवायला हे बघा लोक जेवणाला केली सुरुवात भरपूर गर्दी पाहिजे जेव्हा टेमाकाशी तर बघितलं तुम्ही कोणच नव्हते आणि जेवणाला बघा किती गर्दी लावली दोन्ही साईडून हे बघा इकडे एक जेवणाचा काउंटर लावलेला आहे मस्त राईट साईडच्या पब्लिकसाठी पूर्ण तुम्ही बघू शकता पब्लिक जेवणाला लाईन बघा आणि इकडे एक लेफ्ट साईडला अजून एक काउंटर आहे इकडे सर्व आपल्या महिला भगिनी आहेत आणि काही आपले वारकरी सुद्धा बघा फुल पब्लिक आहे भाई हे बघा पब्लिकने भाई फुल चुंबडी घातली इथे कारण का भजन थोडा लेट झाला आपल्या इकडे कीर्तन आणि त्याच्यामुळे टाइम भरपूर झाला इकडे 10 वाजून गेलेले जवळजवळ 10च्या आसपास आणि भरपूर पब्लिक जेवणासाठी इकडे बघा बघू शकता तुम्ही जणू काही सर्वांना जोराची भूकच लागलेले आहेत पहिलाच बसता जेवायला भाऊन तिकडे मस्त चान्स मारले भाई पहिलाच जेवायची आणि इकडे बघा पुढे मस्त आपल्या माता भगिनी सगळ्या रांगेमध्ये बसलेल्या आहेत जेवण वगैरे घेऊन आणि इकडे लाईन आहे भरपूर अजून हलवलं येतात पब्लिक ताट वगैरे घेऊन जेवायला चला मंडळी आपण पण जाऊया जेवायला तर भाई फायनली घेतलं इकडनं जेवायचं ताट आणि लागलो लाईनीला इकडे हे भाई भात दे मला भात भेटेल ना तर इकडनं घेतलं मस्त भात गरम गरम आणि आता इकडे पुढे बघूया आपण काय काय अजून सब वरण घेतो इकडनं आणि इकडे पुढे भाजी अरे बाबा एक खीरवाला खीर दे लवकर मस्त टेस्टी खीर आहे इकडे तर जेवायचा मेनू बघा ही नेल पॉलिश नाही आहे ही मतदान केल्याची आहे नाही तुम्ही नेल पॉलिश म्हणशाल मला मस्त पापड इकडे खीर स्पेशल दाल भात इकडे वाटण्याची भाजी मस्त कोबी सलाड आणि स्वीटमध्ये मस्त मोतीचे लड्डू आहे हे बघा आमच्या पोराड जेवण आणि बघा किती मोठे येऊ ना कोणचा मला परत जेवायचं वाटतं चला म्हटलं जेवण करून घेतो या जेवायला तुम्ही सगळं तर इकडे यावेळी घेतला माझा मोबाईल बोलतो तू जाम झाले आमच्या काही व्हिडिओ बनवतो तुझी पण व्हिडिओ काढतो बोलतो काढ ना भाई मस्त जेवतो मी इकडे बघा सुखाने जेवतो मी आणि माझे मित्रपरिवार आणि फायनली इकडे आपला सर्व कार्यक्रम संपन्न झालेला आणि तुम्ही इकडे फटाक्याची आतिषबाजी बघू शकता भाई मंदिराच्या वरती बघा चारी बाजून किती फटाके फुटतायत आणि खरंच खूपच छान झाला आपला सोहळा आजचा हा बघा तर मंडळी फायनली वाजले 11 आणि सर्वांना जेवण करून झालेलं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता संपूर्ण पब्लिक सुद्धा घरी गेलेली आहे आणि तर चला मंडळी मी सुद्धा घरी जातोय त्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करतोय आय होप तुम्हाला सर्वांना आपला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि श्री हनुमंताचा कार्यक्रम आपला दातिली गावचा खरंच खूप छान प्रकारे आपला संपन्न झालेला आहे तर मंडळी आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत कोणी जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि हो इंस्टाग्रामला फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला मंडळी भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत कुठेच जाऊ नका बरोबर प्रेम मित्रा बाय बाय लव्ह यू टेक केअर